काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविका माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। अफजल खान मारला गेला। गवताच्या भल्या मोठ्या गंजीवर एखादी ठिणगी पडावी, त्या ठिणगीने सर्व गवत पेटावे आणि एखाद्या प्रचंड वणव्यात त्या ठिणगीचे सरसर सरसर रूपांतर व्हावे, तशी अफजल खान वधाची वार्ता संपूर्ण चाफळखोऱ्यात पसरली। खरे तर ही वार्ता सर्व महाराष्ट्रभरच नव्हे तर अन्य प्रांतातही पसरली। शिवाजीने अफजल खानास मारले ही वार्ता चाफळखोऱ्यात पसरायचा अवकाश लोकांनी संपूर्ण खोरे आनंदोत्सवाने, जल्लोषाने, उत्साहाने अक्षरशः दणाणून टाकले। नाचणारे नाचू लागले, गाणारे गाऊ लागले, लेझिमची लेझिम नाचवू लागले, ढोलची ढोल बडवू लागले। चाफळखोऱ्यातली शेमडी पोरं सिंहाच्या बळाने गर्जना करू लागली। अक्षरशः मिठाई वाटून चाफळखोऱ्याने आनंदोत्सव साजरा केला। ही बातमी घेऊन येणाऱ्या दिवाकर गोसाव्याला लोक डोक्यावर खांद्यावर घेऊन अक्षरशः नाचू लागले। हा आनंद सोडाचाच नव्हता, हा आनंद धर्माभिमानाचा होता। तो खान मेला ज्याने तुळजाभवानीचे मंदिर उद्ध्वस्त केले। तो खान मेला ज्याने 28 युगे विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या पायाखालची वीट हिसकावून घेण्याचा चंग बांधला। तो खान मेला ज्याने जेजुरीच्या खंडेरायाच्या देवळाकडे वक्रदृष्टी फिरवली। अवघ्या मराठी मनाची पायमल्ली झाली होती। हजारोंचे शिव्याशाप अन तळतळाट जणू वर्षत होते। शेत कापली जात होती, गुरं मारली जात होती, माणसं मृत्युमुखी पडत होती। स्वराज्यावरील या फार मोठ्या संकटाचा निचरा केल्याने जनता शिवाजीस मनोमन धन्यवाद देत होती। रामाने रावण मारावा असा आनंद चाफळखोऱ्यास झाला। या आनंदाकडे वेणा तटस्थपणे पाहत होती। तिच्या रामभक्तीच्या कक्षेत हा विषय बसत नव्हता। तिला आनंद झाला होता, पण त्याचे कारण भिन्न होते। ती शिवथरघळ पाहण्यास जाणार होती। तिथे तिला तिचे सद्गुरू भेटणार होते। 2 वर्षे समर्थ चाफळला आलेच नव्हते, त्यामुळे तिला समर्थांचे 2 वर्षे दर्शन नव्हते। अफजल खान मारला गेल्याने श्री समर्थांचे शिवथरघळीतील काम संपले होते। ते चाफळी परतणार होते। त्यापूर्वी त्यांनी वेणाबाईंना काही शिष्यांसमवेत शिवथरघळीत येण्याविषयी दिवाकरासोबत कळवले होते। वेणा त्या आनंदात होती। मोजके सामान घेऊन पदयात्रा करणे आता तिच्या अंगवळणी पडले होते। उमरज, पाली, सातारा, पाचवड, वाई, महाबळेश्वर असे एक एक टप्पे घेत मुक्काम करीत ही सर्व मंडळी शिवथरजवळ माझारीला पोहोचली। समर्थांचे दासबोध लेखनाचे काम संपूर्ण झाले होते, त्यामुळे बराच वेळ ते अंतर्मुख राहून साधना करीत, निसर्गाच्या सहवासात स्वरूपानुसंधानात राहत। सुषुप्ती अवस्थेसी भूमी निजावे, उसे रामपादे स्मरोनी धरावे, दिशांचा महापट्ट तो पांघरावा, सीता कारणे साह्यवन्ही करावा। अशा प्रखर वैराग्याने त्यांचे दिवस ते कंठत होते। उद्धव स्वामी, कल्याण स्वामी व अक्कास्वामी घळीतच राहत होत्या। दिवाकर गोसावी वेणाबाईंसह अनेकांना हळूहळू वरंधा घाटातून घळीकडे नेत होता। दाट झाडी होती। हातांनी गवत कापीत कापीत सर्व मंडळी घाट उतरत होती। एवढ्यात भला मोठा वाघ एका दगडात अंग खुपसून बसलेला सर्वांनी पाहिला। सर्वांचे अंग एकदम शहारले। प्रत्येकाला आपण यमराजाच्या जबड्यातच आहोत असे वाटले। पण दिवाकर गोसावी सर्वांना म्हणाले, डरू नका, हडबडू गडबडू नका, माणूस त्याचे भक्ष नाही, त्याचे अन्न भिन्न आहे, काहीही करणार नाही, दमाने घ्या, हळूहळू निर्भयतेने उतरा।
वाघ गरीब गाईसारखा केविलवाण्या नजरेने सर्वांकडे नुसता बघत होता. तो जागचा हलला देखील नाही. थोडे अंतर चालून गेले की सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाहिलंत, आपण त्यांना भितो पण ते आपल्याला भितात, दिवाकर म्हणाला. मी बाई घाबरलेच होते. मनात रामाचा अन समर्थांचा जप करत होते सारखा, वेणाबाई म्हणाल्या. मी पण, अंबिकाबाईंनी दुजोरा दिला. दोघा चौघांचे मी पण असे आवाज त्या घनदाट झाडीत कुजबुजले. हे आवाज विरतात न विरतात तोच लांडोर अन साप यांची झुंज सारे पाहू लागले. अखेर लांडोराने तो साप मारला. दूरवर 1-2 नागही सर्वांनी पाहिले. समर्थांनी हे भयानक स्थान निवडले व अनेक वर्षे येथे राहिले याचे सर्वांना आश्चर्य वाटले. तो बघा, आणखी एक वाघ त्या नदीचे पाणी पितो आहे. दिवाकराने अंगुली निर्देश करून सर्वांना दाखवले. सर्वजण पुनश्च थक्क झाले. अन तो धबधबा दिसतो आहे ना, तीच शिवथर घळ, दिवाकर म्हणाला. घळीत वाघ वगैरे नाही ना, भीत एकाने दिवाकरास विचारले. वाघाची काय बिशाद आहे समर्थांपुढे उभे राहण्याची, दिवाकर म्हणाला. समर्थांच्या साहसाचे, सामर्थ्याचे, निसर्गप्रीतीचे, ईश्वरनिष्ठेचे, भगवंतावरील विश्वासाचे सर्वांना फार मोठे आश्चर्य वाटले. समर्थांच्या ओढीने सारेजण गुपचूप मार्गक्रमण करीत होते. एरवी त्या निबड अरण्याची वाट वहिवाटण्याचे धाडस कुणीही केले नसते. सारेजण घळीच्या जवळ आले. घळीच्या वरच्या अंगाला एका मोठ्या थोरल्या झाडाखाली बसून विशिष्ट छंदात अन तालात समर्थ म्हणत होते. पसरले सरले गिरी साजरे, सरवटे धुकटे भरिते भरे, बहुत वात झडात झडाडितो, वरू तरू वरताची कडाडितो, झिरपती झरती झरती झरे, न धरिता धरिता नीर वाववे, बहुत पाभळ बोघ महितळी, नभकटे धुकटे कटपाभळी, सरस रस्य रसाळ वनांतरा, हरितरंग सुरंग दिसे बरा, दिसतसे रमणीय वसुंधरा, नूतन पल्लव हा तरू साजिरा, द्रुमलता समता दृण मातले, सुखमनी सुमनी मन रातले, परमसुंदर ते खग बोलती, गमतसे वसती कमळापती, विमळ सुशीळ ते स्थळ पाहता, सुख विशेष घडे पळ राहता, वरदराज विराजतसे वनी, विनटला नटला रत सज्जनी. समर्थांच्या एकांताचा भंग करीत सर्वजण त्यांच्याजवळ पोहोचले. सर्वांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. ही सारी मंडळी खूप दूरचा प्रवास करून दर्शनासाठी आली आहेत याचे समर्थांना भानच नव्हते. ते पूर्ण निसर्गाच्या नादात तल्लीन झाले होते. असो, साधक हो, वेणास्वामी, अजूनही तुमची देहबुद्धी गेली नाही, असे समर्थ परमपूज्य वेणास्वामींना म्हणाले. ते असे का म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.